कसे आहात तुम्ही सगळे? आज आषाढी एकादशी. त्यानिमित्त मी केलेला कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला. त्याला उदंड प्रतिसाद दिला आणि अनेकांनी अनेक प्रश्न सुद्धा विचारले. अनेकांसाठी ती नवीन अशी माहिती होती. त्यामुळे त्यांना काही प्रश्न पडले. तर आपण पाहिलं की आषाढी एकादशीचं नाव देवशयनी एकादशी आहे. या दिवशी देव 4 महिन्यांसाठी विष्णू झोपायला जातात. आता या 4 महिन्यांमध्ये जेव्हा विष्णू झोपायला जातात तेव्हा सृष्टीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी विष्णूवर असल्यामुळे आता त्या 4 महिन्यांसाठी कोण ह्या सगळ्या गोष्टी पाहतं असा एक प्रश्न आला. या 4 महिन्यांमध्ये भगवान शंकर हे त्यांचं जे काम आहे त्या व्यतिरिक्त भगवान विष्णूंच्या कामाची सुद्धा जबाबदारी घेतात. त्यांच्याबरोबर सहकार्य करायला गणेश, त्याच्यानंतर पितृपक्षामध्ये पितृदेवता, त्यानंतर 15 दिवस नवरात्रीमध्ये देवी स्वतः. अशा तऱ्हेने या 4 महिन्यांमध्ये काही जबाबदारी इतर देव वाटून घेतात आणि हे 4 महिने त्या देवता भगवान विष्णूंचं काम करतात. आता या 4 महिन्यांमध्ये भगवान विष्णू असतात कुठे? तर आपल्याला सगळ्यांना बळीराजाची कथा माहिती आहे. वामन अवतार घेतल्यानंतर बळीला पाताळामध्ये पाठवलं. तेव्हा भगवंतांनी बळीवर प्रसन्न होऊन त्याला विचारलं, तुला काय वर हवाय? तेव्हा बळीने सांगितलं, मी पाताळात राहीन, पण तुला पण तिथे यावं लागेल. त्या बळीराजाच्या मागितलेल्या वचनासाठी हे 4 महिने भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि तेव्हा राहतात कुठे? तर ते पाताळामध्ये 4 महिने योग निद्रेमध्ये असतात. तर 2 प्रश्न होते, त्या दोन्हीची उत्तर आहे की याच्यामध्ये भगवान विष्णू जातात कुठे आणि इतर कोणत्या देवता आहेत ज्या भगवान विष्णूंचं काम करतात. आणि जर देवतांचं पाठबळ या 4 महिन्यात आपल्याला नसेल तर मग आपले काही महत्वाचे सण या सगळ्यामध्ये कसे येतात? तर या अन्य देवता आहेत, त्या देवता आपल्याला सहाय्य करत असतात आणि या 4 महिन्यांमध्ये जे काही चांगलं काम आपण करतो तर त्याचं दुप्पट तिप्पटीने आपल्याला चांगलं फळ मिळत असतं. त्यामुळे आपण या 4 महिन्यांमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम आहेत ते करत असतो. आता एक सायंटिफिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर या 4 महिन्यांमध्ये वातावरण हे रोगांसाठी खूप चांगलं असतं, कारण दमट असल्यामुळे वेगवेगळे रोग पसरत असतात. त्यामुळे जर आपण सायंटिफिक दृष्ट्या पाहिलं तर या 4 महिन्यांमध्ये जर आपण कोणतेही मोठे फंक्शन्स ठेवले आणि त्याच्यामध्ये जास्त माणसं आली तर संसर्गजन्य आजार पसरण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून अशा 4 महिन्यांमध्ये आपल्याकडे लग्नादी समारंभ करत नाहीत, कारण या अशा एकत्र येण्याच्या गॅदरिंग्समुळे काय होऊ शकतं तर साथीचे आजार आहेत ते पसरू शकतात. याच्या आधी उत्तरायण जेव्हा असतं त्याच्यामध्ये पृथ्वी तापलेली असते आणि आपली जी ऊर्जा आहे ती बाहेर खेचली जात असते आणि आपण एक्झॉस्ट झालेलो असतो. आता या 4 महिन्यांमध्ये आपल्याला काय करायचं असतं? ती आपली जी एक्झॉस्ट झालेली ऊर्जा आहे ती आपल्याला ग्रहण करण्याचे हे 4 महिने आहेत की पुन्हा ते आपण आतमध्ये घ्यायचे आहेत. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनेक ज्या परंपरा आहेत ह्या शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून केलेला गेलेला आहे. फक्त आपण त्याचं योग्य विश्लेषण केलं तर आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती कळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता, मेसेज करू शकता आणि नवीन अजून काही व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला सांगा. रामकृष्ण.